मोदी आणि ईव्हीएम असल्यामुळे हे लोक माज करतायत असं राज ठाकरे यांनी म्हटलं। संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे असं राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना म्हटलेलं आहे। त्यांची स्वप्न गाठण्यासाठी आपण एकत्र येऊ असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय। मुंबई वाचवण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, निवडणुकीला एकजुटीने सामोरं जा। निवडणुकीच्या प्रचार सभेत अनेक गोष्टी बाहेर काढणार। कुणाला किती जागा मिळाल्या यामुळे नाराज होऊ नका। दुसऱ्यांची वाईट स्वप्न गाडण्यासाठी तुम्ही एक व्हा। ईव्हीएम आणि मोदी असल्यानं त्यांचा माज सुरू आहे। तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं काहींचं स्वप्न आहे असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं। मुंबई वेगळी करण्याचं स्वप्न उद्ध्वस्त करायचं आहे असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे। तर मुंबईचा महापौर मराठी करायचा नाही हे भाजपनं ठरवलंय असं अविनाश जाधवांनी म्हटलं। भाजपाने उत्तर भारतीयांना जास्तीत जास्त तिकीटं दिली आहेत असं देखील अविनाश जाधव म्हणाले आहेत। लोकांचं स्वप्न आहे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची। तशा प्रकारची आखणी करूनच त्यांचं सगळं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत। त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे। मुंबई आपल्यापासून वेगळी करण्याचे त्यांचे स्वप्न आहेत, ते स्वप्न उद्ध्वस्त करायचे आहे आणि मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे, ती आपली राहिली पाहिजे। 60 पैकी 20 लोक जर तुम्ही अमराठी देणार असाल तर कसा मुंबईचा महापौर मराठीत बसणार आहे? यांनी जवळजवळ 30-35% वरती हे परप्रांतीय किंवा उत्तर भारतीय यांना दिलेली आहे। यांचं आम्ही जे सतत म्हणतोय की यांना महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायचा जो डाव आहे ना, तो अशा प्रकारचा आहे। त्याच्यामुळे मुंबईतल्या मराठी माणसाने, मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाने मग तो आज ठाकरे बंधूंसमोर उभं राहणं गरजेचं आहे। नाहीतर भविष्यात मुंबई आपल्यापासून वेगळी केल्याशिवाय भारतीय जनता पक्ष गप्प बसणार नाही।